नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कुमारी अर्पिता मधुकर अडसूळ, चतुर्थ वर्ष कृषी महाविद्यालय पुणेची विद्यार्थिनी। आज मी तुम्हाला अझोटोबॅक्टर या जीवाणू खताविषयी माहिती सांगणार आहे। चला तर मग आपण अझोटोबॅक्टर या जीवाणूविषयी माहिती जाणून घेऊ। आपल्या वातावरणात 78% नत्र असला तरी तो पिकांना घेण्यायोग्य स्वरूपात नसतो। हा नत्र पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम जीवाणू खते करतात। अझोटोबॅक्टर जीवाणू जमिनीमध्ये पिकांच्या मुळाभोवती राहून असहजीवी पद्धतीने कार्य करीत असतात। ते हवेतील मुक्त नत्र शोषून घेतात व पिकांना उपलब्ध करून देतात। हे जीवाणू खत शेनवर्गीय पिके वगळून इतर सर्व एकदल तृणधान्य पिकांना उपयोगी पडतात। उदाहरणार्थ ज्वारी, बाजरी, ऊस, गहू, मका, कापूस इत्यादी। अझोटोबॅक्टर वापरण्याची पद्धत: बीज प्रक्रियेसाठी 100 मिली प्रति 10 किलो बियाणांसाठी, ठिबक सिंचनाद्वारे 1 ते 2 लिटर प्रति एकर क्षेत्रासाठी, पुनर्लागवडीसाठी 500 मिली प्रति एकर, जमिनीत देण्यासाठी 2 लिटर द्रवरूप जीवाणू खत 50 किलो शेणखतात मिसळून समप्रमाणात टाकावे। आता आपण जाणून घेऊयात त्याचे फायदे। पिकांना नत्राची उपलब्धता करून देतात। बियाणांची उगवण शक्तीमध्ये वाढ होते। झाडांची मुळे जोमाने वाढतात। रासायनिक खतांची मात्रा कमी करण्यास मदत होते। पिकांच्या उत्पादनात वाढ होते। पिकांच्या जमिनीतील अन्नद्रव्ये शोषून घेण्याची क्षमता वाढते। पर्यावरणास उपयुक्त असल्यामुळे जमिनीचे आरोग्यही सुधारते। धन्यवाद।